नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये प्रथम तुमचं स्वागत आहे. आणि नवीन व्हिडिओमध्ये पण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजचा व्हिडिओ असा आहे मित्रांनो, तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना तुमच्या आयुष्यात चांगली वाईट लोक ही असली पाहिजे. चांगली जरी कमी असली तरी वाईट लोक तुमच्या आयुष्यामध्ये जास्त पाहिजे. त्यांनी काय होतं, आपलं आपण जे आयुष्य जगतो आणि जो आपला अपमान होतो त्या वाईट लोकांकडून, त्या अपमानातून जी आपल्याला ऊर्जा मिळते, त्यातून जे आपण सक्सेस मिळवतो, तर सक्सेसच्या पाठीमागचं कारणच ही जी वाईट लोक असतात हीच असतात. तर प्रत्येकाचे आयुष्य जगत असताना प्रत्येकाला त्या लोकांना सामोरं जावं लागतं. आणि ती लोक म्हणजे असे आहेत, तुम्ही कोणतीही गोष्ट आयुष्यात नवीन स्टार्ट करा, काही कोणतंही काम करण्यासाठी तुम्ही हे करा, तर पहिल्यांदा ही लोक तुम्हाला 100% विरोध. एकच म्हणणं असतं का बाबा हे काय काही पण करतंय किंवा काही करतंय. भरपूर लोक असतात अशी नावं ठेवणारी, खाऊ पण देणार नाही आणि उपाशी पण राहू देणार नाही, अशी लोक आहेत. तर या लोकांकडे पहिल्यांदा आपण दुर्लक्ष करायचं ना, आपण जे काम आपलं ठरवलंय, जे आपल्या मनाला योग्य वाटतंय ते आपण करायचं. कारण इथून पाठीमागं पण आपण जे ठरवत आलो, जे आपण करत आलो, लोकांचा विचार आपण केला नाही, तर त्या गोष्टीत आपण सक्सेस मिळवलं. त्याच दृष्टीने पुढे पण हा विचार करायचा, बाबा नवीन काही सुरुवात करताय तुम्ही, कोणत्याही क्षेत्रात असू द्या, कोणत्याही गोष्टी तुमची बदनामी पहिल्यांदा ठरलेली असते. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी त्या लोकांना खोटं ठरवून एक छोटं का व्हायना सक्सेस मिळवता, तेव्हा ती लोक तोंड कशी पडलेली असतात आणि तीच लोक पुन्हा तुमच्या पाठीमागे टाळ्या वाजवायला, नाचायला तुमच्या पुढे उभी असतात. तर हेच तुम्हाला मला सांगायचे की बाबा ह्या लोकांपासून किंवा ह्या लोकांचा आपल्या आयुष्यावरती काही परिणाम नाही झाला पाहिजे. तर मित्रांनो, जी चांगली लोक आहे, जी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात, त्या लोकांकडे नक्की त्यांचं आपल्याला अभिमान पाहिजे आणि आपण त्यांची रिस्पेक्ट पण केली पाहिजे. पण ही जी वाईट बोलणारी आपल्या पाठीमागे जी लोक असतात, ह्या लोकांचा कधी विचार करायचा नाही. आणि आपल्या आयुष्यावरती किंवा आपण जी कोणती गोष्ट हातात घेतली करण्यासाठी, त्या गोष्टीवरती बिलकुल परिणाम होऊन द्यायचा नाही. तर काही वेळेस आपण काय करतो, आपल्या घरातले, मी तुम्हाला मग शब्द वापरला की आपल्या घरातले पण असू शकतात, घरातले असू शकतात म्हणजे काय होतं, नातेवाईक असतात काही काय, ही जे तुम्ही जे काही चांगलं करण्याचे त्यांना जर समजलं का बाबा हा ही गोष्ट करणार आहे, तर तुमची बदनामी चालू करतात का बाबा हे नाही करू शकत किंवा ते नाही करू शकत. तुमच्या आयुष्यामध्ये दोन चेहरे घेऊन लोक असतात. एक तुमच्या समोर चांगलं बोलणं, गोड गोड बोलणं, आणि तिथून तुमच्यापासून साईडला गेलं, तुमच्या पाठीमागं तुमची बदनामी चालू करतात. हे जे आस्तीनीचे साप आहेत, यांच्यापासून तुम्हाला सगळ्यात जास्त धोका असतो. आणि ह्या लोकांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे का बाबा कोणता माणूस आपल्या जवळ कशासाठी येतोय आणि कोणत्या फायद्यासाठी येतोय, कशासाठी गोड गोड बोलतोय. तर गोड बोलून जी माणसं घात करतात ना, ही 100% आपल्या आसपास तीच असतात, आपल्या जवळ ज्यांना आपण आपलं खरं मानलेलं असतं. ती ऍक्च्युअल मध्ये आपले नसतात, ते फक्त आपल्याकडून त्यांचं काम काढून घेण्यासाठी आपल्या जवळ आलेले असतात. आणि एकदा का त्यांचं काम झालं का ते आपल्याला ज्या पद्धतीने म्हणतात ना, का झाडाचा पाला गळून पडतो, त्या पद्धतीने आपल्याला ती साईडला करून देते त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे ह्या लोकांना आपल्या आयुष्यात कधी फायदा घेऊन द्यायचा नाही मित्रांनो. लोकांचे दोन चेहरे असतात ना, का बाबा माझ्या समोर गोड बोलणं किंवा दुसऱ्याचं त्याची बदनामी करणं. जो माणूस आपल्या जवळ येऊन दुसऱ्याची बदनामी करतो ना यार, ते आपण ओळखून घ्यायचं का बाबा तो माणूस दुसऱ्या जाऊन जाऊन सुद्धा आपली बदनामी करू शकतो. तर ही माणसं आपल्याला ओळखता आली पाहिजे. त्यामुळं आपल्या वाईट काळामध्ये 100% ही लोक आपल्या जवळ नसतात आणि ही आपल्या बदनामीच्याच पाठीमागे लागलेले असतात. ज्यावेळेस आपला संघर्षाचा काळ असतो, ज्यावेळेस आपण सक्सेस झालेला असतो, ज्यावेळेस काही गोष्टी आपण मिळवलेल्या असतात, त्यावेळेस ही लोक आपल्या पुढं नाचत असतात आणि त्यांच्या फायद्यासाठी आपल्याला गोड बोलणं किंवा आपण मी किती तुझ्या हिताचा विचार करतो किंवा ह्या गोष्टी सांगणारे लोक आहे ना, या लोकांपासून सावध राहायचं. कारण ह्या लोकांना मी लय जवळून पाहिलेले आणि भरपूर माझ्या जवळ पण आली. ज्यावेळेस काही गोष्टी माझ्याकडे आल्या, काही गोष्टी मी सक्सेस मिळवल्या, त्यानंतर जी लोक माझ्या जवळ आली, पण मी ही लोक ओळखून होतो पहिल्यापासून आणि ह्या लोकांना मी वेळेत दूर केलं. त्यामुळं काही गोष्टी माझ्या जे नुकसान होणार होतं त्या गोष्टी टाळल्या. पण काही वेळेस काय होतं, आपण आपला स्वभाव कुठेतरी मार खात असतो आणि त्या स्वभावामुळे सुद्धा आपल्याला काहीतरी आपल्या आयुष्यात वाईट परिणाम भोगावे लागतात. त्या गोष्टी पण माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. त्यामुळे मला वाटलं का बाबा ह्या विषयावरती पण आपण व्हिडिओ बनवला पाहिजे.
काय होतं याच्यामध्ये, काही लोकांना संघर्ष भरपूर करावा लागतो, सक्सेस पण भेटतं. आणि सक्सेस भेटल्यानंतर लोक काय काही एकदम चांगल्या मनाची लोक राहतात नाही का, बाबा जाऊ दे मरू दे, बोलला असेल ते आपल्याबद्दल. पण काय होतं, आपण त्या गोष्टी जाऊ दे मरू दे ज्यावेळेस जोपर्यंत करतो ना, त्याच्यानंतर सुद्धा ती लोक आपला गैरफायदा घेतात आणि आपल्याला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे वेळेस त्यांच्यापासून आपण दूर राहणं. तर त्याला एक भाषा आहे त्या लोकांना, आपल्या याच्यात मी ती वाचलेली याच्यामध्ये, आस्तिनीचे साप जे म्हणतात ना, किंवा आपल्या ओलचणीला राहून जे आपल्याला चावतात, तर ह्या सापांपासून आयुष्य जगताना प्रत्येकाने जपून चाललं पाहिजे. कारण तुम्ही त्यांना किती जरी दूध पाजलं, किती जरी प्रेमाने त्यांना वाढवलं, तरी ज्यावेळेस त्यांच्या दातामध्ये विष तयार होणार ना, त्यावेळेस ते तुम्हाला 100% डंक मारणार म्हणजे मारणार. त्यामुळे मित्रांनो, आयुष्यामध्ये ह्या लोकांना ओळखणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे गोड बोलणारे लोक, जी तोंडावर दुसऱ्या माणसाची आपल्यासमोर स्तुती करतात किंवा त्याची बदनामी करतात आणि आपली स्तुती करतात, तर त्या लोकांपासून एक सावध राहिलं पाहिजे. भरपूर धोका आहे. आणि या लोकांना जो माणूस ओळखेल ना, तो माणूस आयुष्यामध्ये थोडा सक्सेसच्या दृष्टीने जातो. जो माणूस ओळखत नाही, नक्कीच त्याला त्या गोष्टीचा परिणाम बघावा लागतो. त्यामुळे ही लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही मित्रांनो. आपण जे करत राहतोय, जे चालू केलंय, ते पूर्णपणे आपल्या पद्धतीने आपण चालून ठेवायचं. आणि जे काही आपला संघर्षाचा काळ आहे किंवा आपला सक्सेसचा काळ आहे, तर ह्या काळामध्ये ही लोक आपल्याला त्रास देतात. या लोकांनी त्रास जरी दिला तरी आपण त्यांच्याकडे लक्ष बिलकुल द्यायचं नाही. आणि आपण आपलं आयुष्य व्यवस्थित जगायचं. आणि आनंदी जर जगायचं असेल तर 100% लोकांपासून दुरी आपण वाढवलेली चांगली असते. आणि जरी ही लोक काय करतात, ज्यावेळेस आपण यांच्यापासून लांब जातो ना, त्यावेळेस ही दुसऱ्या लोकांना सांगत असेल का हा लय घमंडी, याच्याजवळ पैसा आला, याला हे गोष्टी झाल्या, याला गर्व झाला, याला हे झालं, याला नाती महत्वाची नाही. ह्या गोष्टी ही लोक आपल्याबद्दल बदनामी आपल्या पाठीमाग करत असतात. आणि अशा लोकांजवळ करतात काही वेळेस त्याच्यातला एखादा माणूस आपला पण जेव्हा होता असतो, आणि त्या माणसाजवळ ज्यावेळेस बोलतात ना, त्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात. आणि ज्यावेळेस आपल्यापर्यंत त्या गोष्टी आल्या ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा हा माणूस किती लायकीचा आहे. तर या गोष्टी आयुष्यामध्ये पाळा. प्रत्येकाला मी सांग का बाबा ही आस्तिनीचे साप आयुष्यामध्ये ओळखा आणि यांच्यापासून वेळीच दुरी निर्माण करा आणि आपलं आयुष्य सुखाचं समाधानात जगा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या आयुष्यामध्ये पण असे आस्तिनीचे साप जर असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा अनुभव कशा पद्धतीने हा पण सांगा 100% कमेंट करून. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता थांबू आपण. तर रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान.